चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. चला, आज आम्ही निघालो आहे बाहेर, माहीत नाही कुठे, बघूयात, गाडीवरती डिसाईड होईल. सो स्टे ट्यून. खरं तर काहीच फिक्स नव्हतं कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, आणि हेच आमचं चुकलं की आम्ही प्लॅन नाही केलं आणि पूर्ण दिवस आमचा वेगळ्याच पद्धतीने गेला. हे तुम्हाला मी दाखवतेच काय झालं नेमकं. पण आम्ही पोचलो JM रोडला. JM रोडला बघा, इतकी मोठी मोठी झाडे आणि इतकं सुंदर दिसतं ना JM रोड, म्हणजे एकदम हिरवळ आहे पूर्णपैकी. आणि हा JM रोडचा आतला भाग आहे, हा मेन JM रोड नाही आहे. पण इतकी झाडं आणि छान अशी ग्रीनरी आहे. सो खूप थंड एरिया होता हा ॲक्च्युली. आणि आम्ही गेलो होतो इथे मत्स्यालय म्हणजे ॲक्वॅरियमला. हे आहे बालगंधर्वच्या एरियामध्ये, पण लिटरली ते बंद होतं आणि आम्हाला तिथून रिटर्न बाहेर पडावं लागलं. त्यानंतर मग आता काय करायचं प्रश्न होताच, कारण प्लॅन काहीच नव्हतं. सो तिथून आम्ही पहिल्यांदा मेट्रोने ट्रॅव्हल केलं. मी दुसऱ्यांदा, ह्या दोघांनी पहिल्यांदा. सो खूप भारी वाटलं मेट्रोने आणि हा प्रवाससुद्धा. सो आम्ही ठरवलं फिनिक्स मॉल बघवायचा आणि आम्हाला म्हणजे प्लॅन काहीच नव्हतं, पण आता तिथून आम्हाला मेट्रो जवळच होतं, कारण त्या मत्स्यालय म्हणजे त्या ॲक्वॅरियमच्या वरतीच मेट्रो स्टेशन होतं. म्हणून म्हटलं चला मेट्रोनेच ट्रॅव्हल करूया. तिथून पहिलं तर आम्ही ट्रॅव्हल केलंच नव्हतं, हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आणि हार्दिक तर फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत होता असं ट्रेन किंवा मेट्रोनं. सो तो पूर्ण व्ह्यू आणि पूर्ण छान एन्जॉय करत होता. आणि त्याला बघून ना मला लहानपणीची गोष्ट आठवली. मला हे मी दुसऱ्यांकडूनच ऐकलं आहे, मला पण आठवत नाही, कारण मी हार्डली 1-1.5 वर्षाची असावी. असंच ट्रेनमध्ये आम्ही माझ्या आत्याकडे गेलो होतो आणि असंच ट्रेनमध्ये मला नेलं होतं मम्मी पप्पांनी. आणि लिटरली ट्रेन चालू झाली, आवाजाने का कशाने मला माहीत नाही, मी खूप रडायला लागली. खूप म्हणजे खूप, थांबायचंच नाव घेत नव्हते. लिटरली मम्मी पप्पांना दुसऱ्या स्टेशनला उतरावं लागलं आणि त्यानंतरच मी रडायची थांबली. हे मला दुसरे सांगतात की तू एवढी रडली होतीस, अशी रडली होतीस, तशी रडली होतीस. सो मला ते आठवलं की हार्दिककडं बघून की हा किती एन्जॉय करतो आणि मी बघा मी किती रडत होते. सो आम्ही आलो फिनिक्स मार्केट सिटीला आणि लिटरली हा पण प्लॅन आमचा फ्लॉप होता, कारण आज होता संडे आणि इतकी गर्दी होती इथं, म्हणजे लिटरली अख्खं पुणे आलं असं वाटत होतं. असं इतकी गर्दी होती. चला मी पुढे दाखवतेच किती गर्दी होती, पण इतकी प्रचंड ना, आम्ही वैतागलो चालून. एक तर मॉल खूप मोठा आहे आणि मी पण फर्स्ट टाईम गेली होती, मी पण फर्स्ट टाईमच माहीत होतं. सो इतका मॉल मोठा तर आहे फिरण्याजोगा, पण गर्दी प्रचंड होती. त्यामुळं कधी जायचं म्हणलं ना तर प्लीज वीकडेजमध्ये जा, वीकेंडमध्ये ह्या मॉलला अजिबात एंट्री घेऊ नका, कारण इथे ना बसायला फूड कोर्टला एक चेअरसुद्धा मिळत नाही. आम्ही आलो आहे विमाननगरच्या फिनिक्स मॉलला. इतकी गर्दी आहे, त्याला लिमिट नाही. आत्ता कुठं बसायला जागा मिळाली. आम्ही तिथे न खाता पिता बाहेर पडलो लगेचच. फूड कोर्टला जागा मिळाली. हार्दिकला थोडंसं जे आम्ही नेलं होतं ते खाऊ घातलं आणि तिथून आम्ही एक्झिट घेतला आणि आम्ही परत 4:30पर्यंत इथे पोहोचलो मत्स्यालयाला, कारण हे 4:30 नंतर ओपन होतं. इथे तुम्ही टाईम पण वाचू शकता आणि इथे तिकीट आहे अडल्ट्सचं 20 रुपीज आणि मुलांना 10 रुपीज. आता इथे पण एक गोष्ट सांगू, इथे सुद्धा प्लॅन फ्लॉप होता, कारण ह्याचा एक भाग जो होता तो बंद होता आणि दुसराच भाग हा चालू होता. तिथे काहीतरी मेंटेनन्सचं काम चाललं होतं. चला, एक भाग तरी आम्हाला बघायला मिळाला आणि इथं वेगवेगळे फिश बघितले, जे की आय गेस सीमध्येच असावे, म्हणजे समुद्रात. पाण्यात तर असे नसतातच.
सो एकदम, आणि ह्याचं टेम्परेचरसुद्धा मेंटेन करावं लागतं हे त्यांनी तिथं सांगितलं. सो त्याला प्रत्येक माशाला जे टेम्परेचर लागतं त्याच टेम्परेचरचं पाणी तर त्यांना प्रोव्हाइड केलं होतं. आणि ह्या टँकमध्ये ना हा एकटाच मासा होता, का माहीत नाही. लिटरली मला असं वाटलं हा झोपलाय का, ह्याला काही झालंय. हा एकटाच होता, बाकीचं कुणीच नव्हते हा याच्या शेजारी. आणि इथे एक काल्पनिक किल्ला होता, जो डेमो होता म्हणजे आय गेस. तो खूप सुंदर बनवला होता. नाही, किल्ला दाखवतोय वरती, कुठला आहे? आता हे ॲक्वेरियम ना, हे छत्रपती संभाजी उद्यानामध्ये आहे एक्झॅक्ट लोकेशन, जे की मला तिथं गेल्यावरच कळलं. आणि हे बालगंधर्व रंगमंदिर आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे. हे बघा, आणि हे सुद्धा 4:30 नंतरच ओपन होतं. सकाळी 6ला ओपन होतं, ते दुपारी म्हणजे 11पर्यंत चालू राहतं ॲक्वेरियमसुद्धा आणि उद्यानसुद्धा. आणि जे 4:30ला दुपारी चालू होतं ते रात्री 8 वाजता बंद होतं. सो जे कोणी येणार आहात त्यांनी प्लीज ह्या टायमिंगमध्ये या. आणि असं सुंदर बोन्साई होतं, 2 होते तिथं आणि मोठे मोठे छान होते. चला, दिवसाचा शेवट ना खूप गोड झाला. म्हणजे हार्दिक तर ॲक्वेरियममध्येच झोपून गेला, पण जरा वेळाने तो उठला आणि इथे मस्त त्याने त्या उद्यानात ना असे खेळणी आहेत, तर त्यांनी ती मस्त प्रत्येक गोष्ट तिथे एन्जॉय केली. सो स्लाईड्स तर त्याला भयंकर आवडती आणि तो पहिल्यापासूनच स्लाईड्स एन्जॉय करतो, पण थोडा पहिला घाबरतो, नंतर यूज टू होतो. खरं तर ॲक्वेरियम हे सगळं गोष्टी ना आम्ही त्याच्यासाठीच शोधत असतो, कारण त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे, त्याचे डेज आहे असं आम्हाला तरी वाटतं. सो या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एन्जॉय केल्या पाहिजे. आणि त्याला फिश किंवा गाड्या ह्या सगळ्याचं खूप छान आकर्षण आहे. सो आम्ही तेच चूज केलं होतं, पण आमचा एकही सकाळपासूनचा प्लॅन सक्सेस नाही झाला. चला, असो, आयुष्यातला एखादा दिवस तरी असा जातोच. पदक खरं तर ना हे मेन रोडवरती JM रोडवरती आहे, पण आतमध्ये ना इतकी शांतता आहे ना, म्हणजे बाहेर शहराची धावपळ असताना सुद्धा, इतका आवाज गाड्यांचा असताना सुद्धा आतमध्ये खरंच खूप शांत उद्यान आहे आणि खरंच बघण्यासारखं आहे. खूप सारे स्टॅच्यूज त्यांनी नवीन नवीन आत्ता लावले, पूर्वी एवढं नव्हतं. म्हणजे मी पण पहिल्यांदाच आली आहे, पण थोडंसं बाहेरून दिसतं. सो
ते त्याच्यावरून मी नक्की सांगू शकते बरंच त्यांनी डेव्हलप केलेले आहे आत्ता. आणि हे छान अशा झाडांपासून ॲनिमल्स केले, तुम्ही पुढं बघू शकता. इतकं छान हिरवळ आणि एकदम शांतता आणि खरंच फ्रेश हवासुद्धा होती एकदम छान. आणि तो असा गवताचा वास जो येत होता ना, तोही खूप छान होता. आणि हार्दिक तर नुसता इकडं तिकडं पळत होता, जिथं जागा भेटेन तिथे त्याला पळायचं होतं. खरं तर हा स्टॅच्यू एकदम स्टार्टिंगलाच होता, पण नकळत आमच्याकडून देव राहून बाप्पा करा. गेला. सो खूप छान होतं लक्ष्मीचा स्टॅच्यू आणि हार्दिक तिथे पाया पडतोय. चला, अनप्लॅन केल्यामुळे म्हणजे किती प्रॉब्लेम्स होतात हे आज आम्हाला कळलेलं आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला नक्की विसरू नका. भेटूया आपण अशाच ब्लॉग. टिल देन बाय.